महाड क्रांती भूमीवर चौदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम। महाड सत्याग्रह दिनानिमित्त महाड क्रांती भूमीवर विविध सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले। यंदा शताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम अधिक नियोजनबद्ध आणि सामाजिक जाणीवेने साजरा करण्यात आला। उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे हजारो भाविकांना दिलासा मिळाला। सेवा, सहकार्य आणि समतेचा संदेश देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितले। उपस्थितांनी उपक्रमांचं कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे समाजात माणुसकी टिकून राहते अशी भावना व्यक्त केली। बी.आर. आंबेडकर यांच्या विचारांची जपणूक आणि प्रेरणा देणारे हे उपक्रम असल्याचं मत भीम सेवा समाजाचे अध्यक्ष विष्णू जाधव यांनी व्यक्त केले। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज महाड प्रतिनिधी दिनेश चाफळकर। आता आपण महाड शहरामध्ये तळ्यावरती आता आपण काही आणलेले त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया। हॅलो, माझं नाव विष्णू जाधव। मी खूप वर्षापासून हे सामाजिक कार्य करतो आणि आज 20 मार्च 1927ला ज्यावेळेस बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह केला, त्यावेळेस बाबासाहेबांनी जे चटके खाल्ले आणि या आपल्याला त्रास होऊन जो सुख दिलेले तो आजचं खरं म्हटलं तर दिवस आहे। हा दिवस खूप पवित्र दिवस आहे आणि या दिवशी जर बाबासाहेबांनी पाणी जर दिलं नसतं, पाण्याचा सत्याग्रह केला नसता तर आपल्याला आज तागायचं या लोकांनी पाण्याला स्पर्शसुद्धा करून दिलं नसतं। म्हणून बाबासाहेबांचे खूप खूप मी आभार मानतो आणि हे आमचे पूजनीय आदरणीय बाबासाहेब आहेत, ते सतत लोकांच्या कार्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी आयुष्यभर धडपडले आणि त्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो। मी पुण्यातून आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी येतो, पण ह्या वर्षी खास आमचे मित्र आणि नातेवाईक त्यामुळं आमची खास मुलाखत होत आहे। माझे सहकारी माझ्याबरोबर आहेत, आणखी एक सहकारी आमच्याकडून थोडेसे येणे जाण्यात मिस झाले, तरी पण आम्ही दरवर्षी चौदार तळ्याला बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी येतो। आज भरपूर आनंदी इथून पूर्ण आपल्या जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात, बरोबर आहे? त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार? आज जे बाबासाहेबच्या सत्याग्रहासाठी की जे बाबासाहेबांनी केलं ती जगाच्या सगळ्या लोकांतून सगळ्या शहरातून गावातून जगातून लोक येतात। हे बाबासाहेबांची आठवण म्हणून सगळे येतात आणि जर ही आठवण आपण कायम ठेवली तरच आपली पुढची पिढी ही आठवण ठेवल आणि हा जो कार्यक्रम आहे सत्याग्रहाचा जो 20 मार्चला हा कायमस्वरूपी राहील अशी माझी इच्छा आहे, अशी पूर्ण राहील हा विश्वास आहे। आपण दिनेश चाफळकर, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, महाड रायगड प्रतिनिधी, 15 टाइम्स ऑफ महाराष्ट्र।